समाचार अब तक, सत्य का साहस। महाराष्ट्र में मंदिरों की जमीनों पर बढ़ते अवैध कब्जों को रोकने की मांग अब तेजी से मुखर हो गई है। नागपुर जिले में महाराष्ट्र मंदिर महासंघ और कई मंदिर ट्रस्टीज ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नाम जिलाधिकारी को ज्ञापन सौंपते हुए एंटी लैंड ग्रैबिंग एक्ट लागू करने की सख्त मांग की है। ज्ञापन में आरोप लगाया गया है कि करोड़ों की कीमत वाली देवस्थान जमीनें भूमाफिया और कुछ राजस्व अधिकारियों की मिलीभगत से बेहद कम की कीमत पर बेची जा रही है। इनाम रजिस्टर और सरकारी रिकॉर्ड में अवैध छेड़छाड़ कर मंदिरों के नाम हटाकर हजारों एकड़ जमीन पर कब्जा किया गया है। महासंघ ने कहा है कि गुजरात, कर्नाटक और आंध्र प्रदेश की तर्ज पर महाराष्ट्र में भी कड़ा कानून लागू किया जाए ताकि धार्मिक संपत्तियों की लूट पर तुरंत रोक लगाई जा सके। आम्ही इथे एक निवेदन द्यायला आलेलो आहोत। अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट म्हणजे भूमाफियांच्या माध्यमातून जे जमीन हडप होते आहे याबद्दल एक कठोर कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू व्हावा या दृष्टीने आम्ही इथे आलेलो आहोत। आज बघितलं तर आपल्या देवाची जी जमिनी आहेत, भूमी आहेत, हे देवभूमी आहेत। अनेक राजांनी त्या काळामध्ये मंदिरांना जमिनी देऊन त्या मंदिराच्या माध्यमातून कुठेतरी एक समृद्ध शहर गाव निर्माण व्हावं म्हणून त्यांनी ते जमिनी तिथे दिलेल्या होत्या। त्या माध्यमातून मंदिरांचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून त्या सगळ्या जमिनी दिल्या होत्या। पण आज बघतोय की या ज्या जमिनी आहेत या भूमाफियांच्या माध्यमातून किंवा शासनातील काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लाटे साटेगोटे करून या जमिनी कुठेतरी कुळाच्या नावाने हजारो एकर जमिनी आज लाटल्या गेलेल्या आहेत आणि हे सगळं भूमाफियांच्या माध्यमातून या जमिनी आज मंदिरापासून दूर गेलेल्या आहेत। तर एक मोठं षडयंत्र आपल्या मंदिरांच्या बाबतीमध्ये सुरू आहे आणि हे दूर होण्यासाठी आज अनेक राज्यांमध्ये देखील जसं गुजरात आहे, ओरिसा आहे किंवा आंध्र प्रदेश आहे या राज्यांनी देखील हे काही वर्षापूर्वी त्यांना हे लक्षात आलं होतं की या ज्या जमिनी आहेत हे षडयंत्र याच्याबद्दल सुरू आहे म्हणून त्यांनी लगेच त्याच्यावर कायदे पण केले आणि त्याबद्दल त्यांनी प्रशासकीय त्याच्यामध्ये काही नियम पण लावलेले आहे। पण हा कायदा आज महाराष्ट्रामध्ये नाही आहे। महाराष्ट्र शासनाकडे मागणी आहे की ज्याप्रमाणे अन्य राज्यांमध्ये हा कायदा झाला असा एक कठोर कायदा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये व्हावा। येत्या अधिवेशनामध्ये त्याच्यावर चर्चा होईलच, पण त्याच्या आधी एक कायदा व्हावा आणि हे जे भूमाफिया आहेत किंवा ज्या देव जमिनी गेलेल्या आहेत या जमिनी परत मंदिरांना परत व्हाव्या ही आपली शासनाकडे मुख्य मागणी आहे। तसेच जे सध्या कायदे आहेत त्या कायद्यामध्ये कुठलाही अदखलपात्र गुन्हा किंवा फौजदारी गुन्हा दाखल होत नाही आहे। तर जोपर्यंत असा कडक कायदा बनणार तोपर्यंत हे जे सगळे गुन्हे चालू आहेत किंवा जे जमिनी लाटले गेले आहेत त्याच्याबद्दल कुठेही वचक बसणार नाही। म्हणून आपली एक मागणी आहे की या अधिवेशनामध्ये या कायद्याबद्दल योग्य ती कारवाई व्हावी।